हरे हरे पुंडलिकावरदेर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरे हरे भावार्थ रामायण अंतर्गत सुंदरकांड यामधील असणारा 22वा अध्याय चालू आहे। यामधील गोड गजेंद्राचा आख्यान भगवंतावरती असणारा हे म्हणजे आराधना भगवंताची कसे करतात आणि ज्यावेळेस अनुभव आला की ह्या परिवारातून असणारा कोणी नाही, या परिवारात त्यांना सोडून गजेंद्राला असणारा निघून गेलेले पाहून एकच असणारा सोडवता भगवंत आहे अशा ह्या लक्षणात उतरून भगवंताची आराधना सुरू करीत आहेत। ह्याचा प्रसंग असणारा कसा गजेंद्राचा उद्धार होतो, कसा भगवंत असणार आहे त्यात ह्यामध्ये अध्यायामध्ये दिलेला आहे। हरे हरे श्री रामचंद्राय नमो नमः। हृदय अंतरात्मा सर्वज्ञ त्याचे निबुद्धी इंद्रिय सज्ञान तेने काया वाचा मने नमन अनन्य शरण गजेंद्र भगवंतासी अनन्य शरण होता पालटे ध्येय चिन्ह इंद्रियाचे विपरीत ज्ञान तेही लक्षे नावदार अनन्य त्वे मन उन्मान चित्त होय चैतन्य घन बुद्धी होय समाधान अहंता संपूर्ण सोम त्वे विरे तेव्हा भूते होते चिदाकाश विषय होते तन्मात्र अनन्य शरणत्वाचे सूत्र संसार चित्र परब्रह्म होवा वयानन्य शरणा पाहिजे भाग्य सत्व संपन्न तेने भाग्य गजेंद्र घन करितो नमन भगवंता ओंकार ब्रह्मरूप पूर्ण त्यासी प्रकाशी चैतन्य घना त्या भगवंतासी नमन काया वाचा मने आनंदे त्वे होमित्वे आकाक्षर ब्रह्म हे भगवद्गीतेचे निजवर्मा स्वय बोलिला पुरुषोत्तम ओंकार ब्रह्म वेद बीजत्वे ओंकार बीज सनातना स्वर्ण वर्ण उच्चार ब्रह्म पूर्णा भूत भौतिके चैतन्य गणा त्या भगवंता नमना अन्यत्वे जो या सर्वादी करणा स्वया कारणापण त्या स्त्री श्री पुरुषोत्तमासी नमना अनन्य शरणानन्य त्वे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ज्यांचे अंशांसा परेशाचा जो विष नमन माझे त्यास अनन्यत्वे त्याचे करू जाता ध्यान दे दाता होय शून्य ध्यानेची होय चैतन्य गण त्यासी माझे नमन अनन्यत्वे हे सर्व भासे ज्याचे ठाई ज्याचे सर्व प्रकाशले पायी जो सर्व कोंदला ठाईच्या ठाई जो की सर्व आपण
जेवी बुळाचे कारले केले देठ काठीये नसी गोडी आले तेवी सर्वस्वी संचले असे ओतले चिद्रुक्तत्वे नाबद्धेचे नारळ गोमटे कवठी काढती ते करंटे तेवी चैतन्याची नेट पोटे बासे संसगटे सर्व रूप तेथे जो देखे दोष गुना तोची नरकासी जाया पण मुनीचे निशापे जा निजात्म खुना पावळून जो कामी तुपना परता नन्ने शरण त्या भगवंता जासी नाही जन्मकथा मरण वार्ता तो नेणे जासी नाही जन्म कर्म त्यासी कैचे रूप नाम देहाविने गुण दोष कर्म धर्म सेना ऐसा जो का भगवंत सोलिला लोक संग्रहार्थ ब्रह्मा विष्णू सेव समस्त अवतार दरित गुण कर्मी उत्पत्ती काळे चतुरानना तोची स्थिती काळे विष्णू जान तोची प्रलय त्रिनयना नामाभिधान गुणधर्मी जोची पेरी तोची सो करे तोची सवंगनी करे तैसा एकचे श्रारे गुणावतारे त्रिरूप नट नानावे समांडे संपादोनी सवेच सांडे नटासी नाही गडामोडे तैसी परवडे भगवंता नानावतार धरिता श्रीहरीस नाये जन्मकथा धरिले अवतार सांडिता मरण वार्ता तो नेणे श्लोकास्तस्मे नमः परेशान ऐसा परेशान अनंत शक्तीचा जो ब्रह्मणे देव जगदीश परम पुरुष परमात्मा जो अरूप परिपूर्ण अनंत रूपे धरी आपण त्या भगवंतासी लोटांगणाने शरणाच्युता मज सारिके अति दीन स्वार्थी युमुक पशु समान तुझालिया अनन्य शरण पास छेद न तू करिसी नक्र पशु पास ग्रहण है तुच्छे आसी मानी कोण कर्म पासाती दारुण कृपा करो नच्छेदिसे शरणांगताचे पास छेदन स्वेच्छारूपी होती लीनायसी कृपा पूर्ण करून आपले मुक्तपण त्या देसी त्यासी देसी निजात्म मुक्ती ते विसी एक युक्ती त्याची छेदिसी समळ भ्रांती नित्य मुक्ती सहजेची ऐस्या श्रीहरी कृपावंता माझे नमानंदता तुझे निनमळे भगवंता दिसे आप्तता सर्वभूती हृदयस्थ अंतरात्मा तो भगवंत दृष्टेपणे सदोदित असे नांदात परती शरीरे भगवंताची सर्वाभूती मनो मने नित्य प्राप्ती भगवत कृपेची ही ख्याती भक्त पावती अनन्यत्वे प्रत्येक दृश्य है मात मुता सवाय सदोदित देखणे पणे भगवंत दृसे दृष्टातीत कुंडला
बृहद ब्रह्म सनातन हे भगवंताचे अभिदान, त्यासी माझी अनन्य शरण. फास बंधन छेदावया, भगवंताची कृपा नव्हता कदा न तुटे. अहम ममता ते ममतेची कथा एकाता सांगीन. मी म्हणणे हा खोडा जाण माझी, मी म्हणणे हा खोडा जाण माझी. स्थिते खीड कठीण गर सामुग्री, विविध धन पाचारा संपूर्ण सुबद्ध. तेथे आपत्याची आनंद गुढी, तो खोडा घातल्यावरी बेडी. कर्मलौकिक स्वजनावडे हे बेडीचे कडे खळखळीत. खोडा खेळे त्यावरे बेडे, कर्पणतेची हातखडी. हे कुटुंब दाढीची बांधवडे, त्याईवरी भरडे नित्य विषय. खोडाची खीडते स्त्री कठीण, त्या कठीणपणाचे विंदान. निजमाते ते त्यागून स्त्री आपणाप्त होय. मात्र सेवा वेद ती ते सोडून या निश्चिती. स्त्री कामाची आशक्ती वश्य करते पुरुषाते. दरवेशियाचे वानर जैसे, पुरुषासी वश्ये करी तैसे. नाचवे तैसे नाचे बैसे, अनारिसे न करवे. जैसे पाळिले कासवान तैसा होय. स्त्रिया दिन लाविल्या लागे वसवसून. वारिल्या मौन धरो निराय. मात्र सेवा भुक्ती मुक्ती, जे म्हणती ते माता त्यागिती. स्त्री कामाची आशक्ती, ज्ञाते होती अति भ्रांत. मात्र सेवा भुक्ती मुक्ती, स्त्रिया शक्ती नरक प्राप्ती. ऐसे आख्यान जे करती, हे मानिती स्त्री आपता. भ्रांती माझी सप्तपास, अहमदार पुत्र पास. ग्रहधन स्वजन पास, आशा पास सातवा. सत्संगती नाही जासी, राम नाम ना ठवे त्यासी. ते गुंतले कर्मपासी, हृदयस्तेसी ने बेटी. सप्तपासाचे छेदन करावया एक सत्संग जाण. त्या सत्संगाचे महिमान सावधान अवधारा. श्रवण मननी निच्छाळ वरती निधिध्यास. साक्षात्कारी परम प्रीती. नाना चरित्रे श्रीहरीचे गाते. धन्य त्रिजगती ते साधू. आजन्म जन्म सोमवंशी आयोनिया. जन्म सूर्यवंशी एके. सोसिले पुतनेसी ताटिकेसी पैके. एके गुरुपुत्रानिला. एके गुरु याग सिद्धी नेला. एके गोर्धन उचलला. एके बांधिला शिळा सेतू. एके सोडोनी मातेसी स्वय गेला गोकुळासी. एके सांडोनी निज राज्यासी वनवासी दंडकी. जागे न होता कोणासी मथुरा नेली द्वारकेसी. रामे अयोध्या निज गजरेसी वैकुंठासी स्वय नेली. एकलेनी लागी आपण माते पाशी. करी रुदन एक सीता सोके जाण. करी रुदन वनवासी. ठकोनी मारिला कालियवन वाळी. मारिला शिंत्रून शिशुपाळादी दैते कंदना.
खर दुषेन श्रीरामे कंसचानूर निर्दळना मारिले रावण कुंभकर्णा उग्रेशना राज्ये स्थापना लंका बोन विभीषणा श्रीराम वर्त एक पत्नी कृष्ण ब्रह्मचारी स्त्रिया भोगोनी कृष्णे तारले गोकुळावनी जग उद्धरणी राम नाम ऐसे करिता हरि कीर्तन यास जारज पुत्र पावन चोरट्या वाल्मिकाचे जाण रामायण शिव वंदे वर्णिता श्रीहरीची पदवी दोघे झाले महाकवी त्या दोघाचे ग्रंथ गौरवे मुक्ती सर्वे पाविजे अमंगळा करी मंगळा ऐसे हरी कीर्ती निर्मळा नाम मंगळा मंगळा सुमंगळा हरी कीर्ती राम नामाचे परिपाठी दोष जळती अकल्प कोटी भुक्ती मुक्ती लागे पाठी पावन सृष्टी राम नामे यमयातनेचे पितर चिंतिती निरंतर एकादशी हरी जागर वंशी तत्पर हो कोणी पुत्रात्वा भ्रातृपुत्र दुहितात्वा दुहित्र करिता एकादशी जागर यम प्रारपय चुके नामे नरकी उद्धरती नामे स्वर्गस्थासी मुक्ती ब्रह्मादिदे कामरपती नाम कीर्ती दाटुंगे नामासी नाही स्नान बंधना नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी सैनी जा नाम पावन हरीचे निदसुरा निज सेजेसी नाम सम्रण जया पासी ब्रह्मादिक वंदित्यासी चहु मुक्तिसी मायरा नामा नामा सरसी वाजे टाळी आशा पास होती होळी ते कीर्तन समेळी रंगी वनमाळे डुल्लता लक्ष करा या वयाचा अर्थ घ्या एका एका वयाच्या ह्याच्यावर एका एका टिकावर असणारं जर उतरलं याचा अर्थ जाणला आणि अर्थासरशी त्याच्यात लक्षणात उतरलं याचा मतितार्थ काय आहे लक्षण काय कशानं तरतो आणि कोण कोण तरले त्याचा पुरावा देऊन सांगतात कोण सांगते गजेंद्र भगवंताची प्रार्थना करून सांगतात भगवंता हे माझं सुकृत काहीतरी आहे ह्या सुकृतानं असणारं मला ओळख झालेली आहे भगवंता तुमच्या नामामुळं किती तरले आणि इथून जे नाम घेतात किती तरतात जागृती स्वप्नी सुसुप्ती जागरणामध्ये भगवंताचं नाम सुसुप्तीमध्ये नाम चालत असताना नाम ज्यांच्या ओठामध्ये येत आहे कंठामध्ये येत आहे ते असणारा ब्रह्मत्व प्राप्तीची चालता बोलता ब्रह्म कारण का भगवंताचं रूप बनलेला असतो ह्या वयीच्या आधारे बोलतात काय बघा आता नाही स्नान पाठीमागून 2 वया घेतो नाही स्नान बंधना नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी सैनी जान नाम पावन हरीचे निदसुरा निज सेजेसी नाम सम्रण जया पासी ब्रह्मादिक वंदिती त्यासी चौ मुक्तिसी माहेरा नामा सरसी वाजे टाळी आशा पास होती होळी ते कीर्तन समेळी रंगे वनमाळे डुल्लत हरे कीर्तनी भक्तात हरिके नाचे भगवंत चरण रजे धुळी भूषित असे डुल्लत स्वानंदे संकीर्तन सुखाचे निव उद्भटे मज वैकुंठी न कंठे रवी बिंबाई आतुटे सुख न वाटे मज तैसे
मुरडोनी योग्याचे मानसी दावोनी जाय कीर्तनासी तेथेची तिष्ठे आहारणसी स्वानंदेसी डुल्लत माझिया भक्ताची आवडी हरी कीर्तनी घाली उडे कीर्तन सुखाची मज गोडी कडोई कडे नाचत भगवंते निज भुयासी सांगितले नारदापासी मनोनी तोई हरी कीर्तनासी आहारणेसे डुल्लत नामे निर्मुक्त महादोषी वसवस्ती यमलोकासी तृती मरती उपवासी यमने मेसी लंगणे नाम गजरेची निर्मुक्त ओही पाय चित्रगुप्त कोरी पाणी आवगी तेथ कर्म निर्मुक्त हरिनामे राम नामाची प्रथा गाडी वहीची पाने खोडी ना मोडी आवडी वहीच उघडे केले रोकडे हरिनामे ऐसे करिता कीर्तन श्रोते वक्ते दोघे जण होती आनंदे निमग्न आनंद घन श्रीराम नामे राम नामाच्या वरती त्यासी झाली स्वरूप प्राप्ती ज्याची दृष्टी त्रिजगती मिथ्या प्रतीती फलगुणत्वे आदि ब्रह्मा इंद्रादी देव लोकपाळादी सर्व विश्व वेदांतवाद रूप नाव मिथ्या सर्व राम नामे एक राम नामासाठी ब्रह्मादी देवाची ही गोष्टी फलगू प्राय उडाले सृष्टी राम नाम पुष्टी आगाध राम नाम हे चितकळा वडी आलिया हृदय कमळा राम कळा कोंदल्या डोळा संसार सगळा तृणप्राय राम नामापासी विरक्ती राम नामे परमश प्राप्ती राम नामे भुक्ती मुक्ती यथा निवृत्ती अवतारा राम नाम समरता नित्य पाप निर्दळी अकल्पांत पुण्य उपजवी अद्भुत जे नित्य छेदक करिता नित्य नाम स्मरण तेने उपजे परम पुण्य जे भोग क्षेण क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रापक नाम समृता वैरागे पूर्ण इंद्रलोकादि ब्रह्मसना सदन मिथ्या देखे जैसे स्वप्न वैरागे गण त्या नामी ऐसी झालिया विरक्ती सद्गुरु तोची ब्रह्ममूर्ती ऐसे उपजे अभेद भक्ती सर्वाभूती भगवंत अभेद गुरु भक्तीचे ज्ञान सर्वभूती भगवत भजन भूत भौतिके चैतन्य घन ब्रह्मज्ञान या नाव ऐसा ऐसिया ब्रह्मस्थिती जन्म मरणा सहज शांती सजीव निर्दळे पै भ्रांती ते उपपती अवतारा प्रपंच येथे झाला होता हे समूळी मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना ऐसी जे का सहज स्थिती या नाव सभी जणी रसे भ्रांती पुरुषा परमानंद प्राप्ती हे निज ख्याती अवतारा देवोनी प्रमानंद प्राप्ती पुन्हा न परते मागुती राम नामाच्या वरती जडासी मुक्ती द्यावया राम नाम स्मरणासाठी
परमानंदी पळे मिठी ब्रह्मरूप प्रगटे सृष्टी आनंद कोटी हरिनामे ज्याचे नामाचे ऐसे महिमान तू स्वामी जनार्दन त्यासी काया वाचा मने करुण अनन्य शरण सद्भावे सद्भावेसी अनन्य शरण ऐकताची दिनवदन स्वेधा विनला जनार्दना कृपाळो पूर्ण दिनाचा दिन उद्धारे त्वरान्वित परम कृपाळू भगवंता तेने श्री सुखाशे उक्तासे सांगत परीक्षितीसी सगुणतेची निर्गुण निर्गुणतेची सगुण नामे ब्रह्म प्राप्ती पूर्ण जग उद्धारण हरिनामे सवी विशेष निर्विशेष स्थिती ऐसे गजेंद्रे केली स्तुती तेने तुष्टला श्रीपती कृपामूर्ती कृपाळू शक्रविरीचे शंकर इत्यांदिक सुरवर पदाभिमानी थोर थोर त्यासी गजेंद्र उद्धरवेना समस्ताही सुरवरासी सिनता निज सामर्थ्येसी न सोडवे गजेंद्रासी तया हर्षिकेसी वाचोनी प्रथप इंद्रियाची सत्ता नित्याधीन भगवंता तया वाचोनी सर्वता दिन उद्धारता न करवे समस्ताई सुरवरासी न उद्धरवेची गजेंद्रासी तया काळी हर्षिकेसी आती तोरेसी निघाला ऐकोणी गजेंद्राचे स्तवन सुदर्शन हाती वसून शीघ्र गरुडावरी वळंगुण श्री भगवान चालिला सकळ जीवाचा जीवन सर्व देव ज्याचे अवयव सर्वात्मा श्री केशव सोमेव चालिला ऐकोनी गजेंद्राचे स्तवने ता देखोनी गरुडवान देव करीती दिवे स्तवन कृपाळू पूर्ण दिनाचा जय जय आजी दिन रक्षणा जय जय आजी दिन पाळना जय जय आजी दिन उद्धरणा कृपाळू पूर्णत्वे जय जय आजी भगवान ना जय जय आजी भवानी निर्मूळ निर्दळना जय जय भगवद गज पंचारणा जन जनार्दना जगद्गुरु एता देखोनी श्रीपती आपल्याल्या निजयुक्ती करीती नाना परीचे स्तुती आपल्याल्या निजयुक्ती करीती नाना स्तुती निमान पंक्ती सुरवरा गरुडारूढ मेघ श्याम दोही पंखाचा क्रम रथ तर बृहस्पती समान मनोरम सामग वामरथ रस साम दक्षिण पक्षे अब्रहस्ताम नादे डुल्लत पुरुष उत्तम गरुडागमन स्वानंदे या लागे छंदोमय नाम स्वय पावला गरुडोत्तम त्याचे गतीचा संभ्रम अनुपम्य अवधारे पृष्ठभागी भगवंता दरी चरण तोई हाता मुखी श्रारे नाम समृता सामगीत दो पक्षी दोई हाती चरणानुक्रम पृष्ठी मेघ श्याम हृदय राम मुखी ने मस्त श्री हरि नाम
असताम दो पक्षी ऐसी गरुडाची हे स्थिती सबाये या पिली हरिभक्ती या लागे छंदोमय गाती वेदानुवृत्ती अनुवाद सपर्वत धरा सागरेसी तुकिता तृणपया हरिसी आईसी आरणेसी गरुड पृष्ठीसी वाहत ऐसा गरुडारूढ भगवंत येतो प्रमानंदे डुल्लत तो गजेंद्र ग्रहग्रस्त अर्थभूत देखील चक्र सरसावणी हाती हरी म्हणे गरुडा प्रती त्वाचा लावे शीघ्रगती गजेंद्रा प्रती उद्रावया मनोएगाची स्थिती सहस्राधिक गरुड गती तोही चालता सर्व शक्ती गती भगवंता मानेना करावया गजेंद्र उतरणा श्रीहरी साले पैस्प्रण भाऊ तरकती सकंकण आपण आपणा विसरला फिंजारल्या रोमावळी रांगुटी सुटली मोकळी पुष्पे स्रवती क्षिती तळे आतुर बळे चालिला सांडोनी गरुड वाहन सवेग वेगे उडी घालून जेते गजेंद्र ग्रह शीघ्र आपण तेथे आला एरीकडे गजेंद्र जान ग्रस्ताती दिन काय बोलिला करुणा वचन जेणे भगवंत पावला तया आघाद सरोवरी नखरे गरजूना क्रमीला करी धरोनिये जलांतरी बलात्कारी गांजिला ग्रहग्रस्ता मद देखोनी मद सोडिले माझे पत्नी पुत्रे सांडले सोजनी अंती कोणी नाही कामा मजला ग्राचे मुखी अर्पोनी अवघे जणी जळ प्रासोनी आम्ही वाचलो मा विघ्ने उल्हासोनी गेले वना ऐसे ती मन सांडिता म्याही सोडले त्याची ममता तेव्हा आठवले चित्ता हरी रक्षिता प्राणांती कृपा उपजली भगवंता तरी तुटली दुस्तर ममता आठवते चित्ता हरी रक्षिता कृपाळू अंतकाळीचा सोयरा एक श्री हरीच निर्धारा ऐसे मानले गजेंद्रा सपुत्र दारा मोह त्यागे निशेष गेलिया मोह ममता समरणा दरा पडिये चित्ता भजनी आवडी भगवंता उल्हासता स्वानंदे काही अर्पावे भगवंता अति संचितार्तने हाता त्यावरी स्त्री पुत्राची सता स्वय मागता ने दिती अंती मागता काही ने दिती शेकी सनिपात झाला म्हणती संचितार्थी तोंडी माती नागविती स्त्री पुत्र म्हणती हाता मरेल मरता द्रव्यार्थ व्यंचिला आमास बिकेस लाविला याचा बोल नायकावा लक्षात आलं का काय ह्याच्या एवढं जागृत असून एवढं ऐकून एवढी वरती माहिती असून सध्या हे होतं शेवटला बघा आपल्या हातातला जर कारभार केला आणि जरी असलं चांगल्या ठिकाणी स्वतःची धर्मपत्नी असू द्या ते देखील देऊ देत नाही मग त्या लेकरासाठी काय ठेवताव काय वनवासाला लावताव का काय करताव का बोलते शिवाया बघा ऐका मनमर्जीनं नाही भगवंता आता त्यावेळेस आठवण येऊ लागली आता मी तुला काय अर्पण करू शेवटला काहीतरी करा वाटतंय माझ्या भगवंतासाठी कुणाला दान धर्म म्हणतेत ना चिंध्याचं लागलं त्या टायमा बोलायचा वेळ नाही बरं का हे चाललंय त्या टायमाला वाटतंय अरे ह्याचं मन कशात तरी अडकलंय काहीतरी दान धर्म करा त्या टायमाला हातात हात घालतं काहीतरी करावं म्हणतं ज्या टायमाला द्यायचंय त्या टायमाला देत नाही सेवा करायच्या टायमाला सेवा करीत नाही ईशांद झालेला असतो लोभी झालेला तो स्वार्थ झालेला असतो
म्हणून परमार्थाची आठवण त्याला राहत नाही. परमार्थ म्हणजे पराचा अर्थ जाणून वागे, पराय पिढीचा जाणून वागणे, त्याला ह्याचा विचार त्याला लक्षात येत नाही. आता बघा गेलं का नाही. तसं हे भगवंत तुझं नाम तर येत नाही, नामामध्ये किती महत्व दिलंय. नाम आम्हाला येतंय का आठवणी. अहो चला जाऊ द्या, काय नाम चालत, काम कामात चालतंय, त्याच्यातून उदास होत नाही. उदास केव्हा होत आहे, त्या टायमाला अशी अवस्था ही बघा. कसं तेव्हा बघा निशेष काय सांगितलं बघा. त्या टायमाला देव देत नाही, शेवटला देव देत नाही. स्वतःची मुलं तर देव देत नाही, तर पत्नी पण देव देत नाही. कुठं धर्म करायचा आहे, कुठं काय करायचं, लगेच मनगट धरते, लगेच हे करते, चिडून बोलते, काय करून बोलते. स्वतःच्या अनुभवावर सांगतो कसं आहे, किती रुकावट येते, कसं येते, काय करते. कुणाच्या हातातनं पदरात नसताना देखील ते होत नाही. म्हणते तर असं जर करू लागल्याच्या नंतर सगळं तुम्ही वाट लावता, लेकरं भिकारी लावता. हे शब्दामध्ये बोलू नये, क्षमत्व असावे, हे शब्द निघाले. म्हणून उदास व्हा. कळणार, शेवटला कळणार आहे. ते सांगतात त्यांना कळालं तसं आपल्यालाही कळणार आहे, पण त्यावेळेस आठवणीत येणार नाही. पाप आहे, पापामुळे जवळ येत नाही. तो कसा कळवळा करेन भगवंत. आता शेवटला बघा, ये फुल दिसतंय, फक्त फुल सोंडेमध्ये धरते बाबा, आणि ते भगवंताला काय मी अर्पण करू म्हणते, फक्त एवढं तरी स्वीकार करा. असं देवाला बघा द्रौपदीनं फक्त घेतंय. देव घेतो तवा देतोय, नाही तर देत नाही. कारण का त्यांचंच दिलेलं असतंय, पण त्यांनाच अर्पण करायचं एवढंच लक्षात येत नाही. असं आहे बघा. आता बघा, अंतकाळीचा स्वैरा एकही शिरारी निर्धारा, अंती मागता काही नेदिती सेगी सनिपात झाला, म्हणती संचितार्थ तोंडी माती, नागविते स्त्री पुत्र, म्हणती हाता मरेल, म्हणता दर्यार्थ वेंचिल, आम्हासी भिकेस लाविल, याचा बोल नाही कावा. ऐसे श्रुद्धाचे समतांती संचितार्थ नागवित, ग्रस्त मरे चरफड तैसे चिपडत गजेंद्र, अर्पावया हरीस जवळी काही नाही, हातातळी शोधिता सरोवळा जवळी, कमळ ते काळे सापडले, सुंडा दंडे कमळ प्राप्ती, उल्हास गजेंद्राचे चित्ती आक्रोशे, संभ्रमया श्रीपती इकळ गती वाचेसे, प्राण होता पै विकळ, वाचा तिसे युवळ, तरी पशु जन्म प्रेमाळ, समरणशील गजेंद्र, कमळ उचलो निवधाव गती, गजेंद्र पायाती प्रीती, गरुडारूढ लक्ष्मी पती, शंख चक्राती देखिला, दोघा होता द्रष्टा दृष्टी, प्रेम उलतले पोठी, सुखे कोंदली सृष्टी, आनंद कोठी उल्हास, पूर्वी वाचाती विवळारी, देखता निजात्म मूळ, अक्षरी अक्षरा विकळ, वाचा सफळ अनुवादे, अच्युतावे अव्यक्त, व्यक्त एकतत्वे अनंत, स्वप्रकाशे सदोदित, जन्मा नित्य अविनाशी, नरांचे नित्य आयतन, या लागे नावे नारायण, जगद्गुरु जनार्दन, अनन्ये नमन पै माझे, भूता संसार निगुती, भूता जन्म मरण प्राप्ती, विद्या अविद्या तीत गती, भगवत मूर्ती नमस्ते, वैराग्य आणि ऐश्वर्य, अद्वैत ज्ञानोदारे, श्री अनुवादे कार्ये, दया नमस्कार भगवंता. ऐकता गजेंद्राचे आर्त वचन, स्वे गरुडासन सोडून, सर्वरी उडी घालून आला भगवान कृपाळू, चक्रे आणोनी नक्र चक्रधारे फोडले वक्र, मगर मिठी अति दुस्तर, नक्र गजेंद्रा सोडिना,
लागता श्रीहरीचे चक्र रुद्रे नानला तो नक्र तरी न सोडी गजेंद्र दृढ वैर दिवज शापे बाप कृपाळू भगवंत दोही तरी घालो निहात जळा बाहेर अकस्मात काढले त्वरित भगवंते लागता भगवंताचा हात दोघे जणाती उद्धती झाले शापोन्मत भाग्यवंत समभागे इमानी देखती सुरवर भूतळी पाती ऋषीश्वर गगनी देखती खेचर गजेंद्र नक्र उद्धरण भगवंते कृपा करुण दोघे बाहेर आणून गजेंद्र इमानी घालून श्री भगवान निघाला जाता दे कोणी भगवंत नक्र गदगदा हसत त्यासी श्रीहरी पुसत हास्य किमर्थ तुझाले सर्वाभूती हरी समान गरजती वेदशास्त्र पुराण त्या तुझ पासी शंपणाजी संपूर्ण देखिले उद्धरिले गजेंद्रा ते मज का उपेक्षले येथे याची दे कोणी क्षमते अत्याद्भुत हसिनलो हरी सोमुखे सांगे आपण गजेंद्र केले माझे स्मरण पाप पुण्य निर्दळन उद्धरण पावला तुझे झालिया दर्शन पाप माझे पाप ने क्षण पाप बळे मी आपण श्री भगवान जिंकिला तुझे निनामे पाप निर्दळे तुझे देखिल्या पाप न डळे माझे पाप भेणे हरी पळे म्या जिंकिले गोविंदा सकळ पापा ते संवारी या लागी नाव म्हणित जे हरी माझ्या पापाची त्यावन थोरी तुझ म्या हरी जिंकिले अंती वक्रोक्ती नक्र वचन ऐकोनी संतोषला भगवान तुझे पावया निज ज्ञान उपेक्षण म्या केले माझ्या दर्शनाची प्राप्ती तुझ झाली ज्ञान स्फूर्ती ऐसे बोलोनी श्रीपती नक्र गजपती भेटविला नखरे धरिले गजाचे चरण तुझे करिता चरण ग्रहण मज भेटला श्री भगवान तुझे निजान गजेंद्रा गजे घातले लोटांगणा त्वा धरिले माझे चरण मज आठवला श्री भगवान मज उद्धरण तुझे हेरेराचा उपकार परस्परे मानिती थोर शिरारे भेटला साचार पुरोवैर उपशापे आमई तुमई दोघे जन पूर्वी सखे बंधू ब्राह्मण धन लोभे शाप जान गज नक्रगण पावलो त्याई वैराची उपशांती आजी पावलो निश्चिंती पूर्वा पर वैर शांती भगवत मूर्ती भेटली हरी श्रीहरी समान समता दोघे पावले स्वरूपता त्याई स्वरूपाची अवस्था यथार्थता उदारी श्याम राजीव लोचन ठाण मान गुण लक्षण रूपरेखा समसमान दोघे अनन्य हरिरूप शंख चक्र गदा पद्म तिघे दिसती समसमान मुख्य कोणता पुरुषोत्तम देवा दुर्गम लक्षेना रमा दे कोणी तिन्ही मूर्ती मने भजावे कोणा प्रती ब्रह्मादिक विस्मित चित्ती मूळ मूर्ती लक्षेना संतोषोनी श्री भगवान स्वरूपता देव संपूर्ण नेदी श्रीवंचलांचन मजा दिन नाही मने ब्राह्मणाची दुर्वाक्यता हृदयी साहिल्याम्या लाता ते श्रीवच्छ लाभे हाता सत्यवाक्यता वेदार्थ ज्यासी श्री वत्सलांछन तोई स्वामी श्री भगवान येरते भक्त व तत्समान साधू सज्ञान लक्षिती भगवत भक्त इंद्रदुम्न त्याचे करिता उद्धरण धरिता भक्ताचे चरण उद्धरण नक्रासी भक्त संगती जे जे लागते ते तारी श्री भगवंत ऐसे गरजे भगवा भागवत ते पद प्राप्त नक्रासी कृपाळू श्री भगवंत उद्धरिले निज भक्ता अवघे जय जयकार करीत सुरवर सती दिव्य सुमने तव गरुड धापा देत वेगे वेता तुरान्वित पुढे देखता श्री भगवंत लज्जान्वित तो झाला
मजन पुसता श्रीपती पुढे गेलासी, कैसे रीती गरुडा तुझी देखो मंदमती. गजेंद्रार्थी दाविनला ऐकोनी श्री स्वामीचे वचन. बघा विचार करा, किती एका पापणी असे खाली येते तर कितीतरी म्हणजे हे चालतात, वेगानं चालतात. कोण? गरुड. तेवढ्या यगाचं देखील सहन झालं. एवढं देव उताळ होतो भक्तासाठी उद्धार करण्यासाठी. त्याच्यावर आधार बघ, किती देव करपाळू आहे. पण करपाळू आहे, पण ते करपेचं पात्र तसंच असलं तर करपाळ होईल. बघा विचार करा बरं. ऐकोनी स्वामीचे वचन गरुड झाला लज्जामान, मग घालोनी लोटांगण धरिले चरण हरीचे. आमच्या गतीची तू गती, आमच्या शक्तीची तू शक्ती, आमचे मतीची तू मती, कृपा मूर्ती श्रीकृष्णा. मदयता त्वरान्विक्त सुदेने पिडलो बहुत, तू तर कृपाळू श्री भगवंत, काय आहारार्थ मज देई. श्रारे सांगे कृपा करुण, गज नक्र दे घन, माझे निहाते आती पावन, करी भक्षण हारार्थ. गरुड जवाला तेथ तव देखिले विपरीत भृंग, भुर्भंग पक्षी आहारार्थ सवेग धरीत ते दोन्ही. भुर्भंग पक्षी ब्रह्मे गगनी, गजेंद्र नक्र एकत्र दोन्ही, तेने देखताची नैनी झडप मारोनी धरिले. भ्रुभंगे धरिता ते दोन्ही, तराक्षे देखे दुरोनी, गरुडे ताची तळपोनी, भ्रुभंग धरोनी उडाला. तळी गजेंद्र. बघा कसं होत आहे ते, काय होत आहे ते, त्याचा विषय किती दुःख. तळी गजेंद्र त्यावरी नक्र, भ्रुभंग पक्षी त्यावनी थोर, गरुडे उचलिता सत्वर माळा विचित्र परिलंबे. गरुड भिडता भ्रुभंगासी, तेने सोडिले गज नक्रासी, गरुडे धरिले नकाग्रेसी, घेऊन तिगासी उडाला. मुखी धरोनी भ्रुभंगासी, नकाग्री गज नक्रासी, गरुड पाहे स्वस्थानासी, स्वयारासी सेवावया. एता देखोनी गरुडासी, उल्लास कनक जांबूसी, स्वय बोले आल्ला देसी, खगेश्वरासी ते ऐका. हरी हस्ते गज नक्र पुनित, गरुड केवळ भगवत भक्त, याचा स्पर्श झालिया ते येथ, मी नित्य मुक्त होईल. गजेंद्र भक्ताचे संगती, घातकी नक्र पावला मुक्ती, मीही याची संगती नित्य मुक्ती पावेन. जे जे लागले सत्संगती, ते ते नित्य पावले मुक्ती. कनक जांबू तदर्ती, गरुडा प्रती विनविता, शतयोजन विस्तार माझी शाखा अत्यंत थोर. तेथे बैसोनी खगेश्वर करी आरतीचा, गरुड सुदेने पिडिला तीसी, उडता भागला ऐकोनी कनक जांबूचे बोला. कनक जांभळाचं झाड, कनक म्हणजे सोन्याचं झाड होतं बरं का जांभळाचं. आणि शतयोजन म्हणजे 400 कोश, एक लांब शाखा त्याच्या होत्या सोन्याच्या. आता तिथं कसं होतंय ते बघा, अजून परीक्षा. त्या जांभळानं प्रार्थना केली, बाबा तू ये आणि माझ्या ह्याच्यावर बस आणि माझाही उद्धार होईल बसल्याच्या नंतर, आणि तू खा येत असा. पण तिथेही बघा कशी लीला होत्या. सगळे ही येतात, ऋषीश्वर येतात ह्याच्या रूपाने, त्या ह्याला हाडत बसतात. लय ते फाटा मोडतात, लय कशी वरती त्या पुढे बघा. गरुड पाहे तो तरुवर, जैसा का मेरू गिरीवर, भोवत्या शाखा शतसहस्त्र योजन विस्तार शतसंख्या. पक्षियाचे निळे तयावरी, शतसहस्त्र लक्षांतरी, फळ पुष्पित संभारी, तरुवरी विश्रांती. पावया गरुडाची थोरी वाल किल्ले. बघा कसं होतंय, परीक्षा आहे. वाल किल्ले 60 सहस्त्री, 60 सहस्त्र असे लोंबून खाली पडले, वरी खाली मुंडकन वरी पाय. आता तिथं
60 सहस्त्री गुप्त पावले शाक्यांतरी गरुड जीवरी बैसला गरुड बैसताचे तेत शाखा मोडली कडकडीत गरुड पाहे शाशांकित ऋषी लोंबत शाकेसी ऋषी लोंबतिया दो मुख शाखा सांडोने देख ऋषी पावताची दुःख थोर नरक पावेल शाखा धरोनी वाम चरणी गजनक्र दक्षिण चरणी मुखी भ्रुभंग धरोनी गेला उडोनी आकाशे शाखा शतयोजन विस्तार साठी सहस्त्र ऋषीश्वर दक्षिण चरणी गजनक नक्र मुखी महातोर भ्रुभंग युतके नरी समवेत गरुडाकाशी भ्रमत बैसोन लाहे तावस यथा स्वस्त ऋषी समवेत दुखवते मज बैसताची तळी भारे ऋषीची होय रांगोळे येणे दाके महाबळी नव मंडळी भ्रमतसे घेऊन लाय आराते बैसोन लाय स्वस्त चित्ते परम संकट गरुडाते तेने शिरारिते समृत थोर पावला कंता वेगी पावगा भगवंता काम्या करावे आता नात नाता उद्धरे जोरी रक्षले पांडवासी नग्न करिता द्रुपतीसी पित्याने गांजिता प्रल्हादासी देवी मजपासी पावावे आता उदिरले गजेंद्रासी तो तू मज विसरलासी उडी घालावया वेग तुझ पासी कारुसलासी गोविंदा जनात सवाये जनार्दन तुझे नाव जगजीवन मी तुझे अनाथ दिन माझे विघ्न निवारे गरुड शिरारीचा परम भक्त तोही आनंदे नाम समृत नामापाशी भगवंत आहे डुल्लत स्वानंदे खून घ्या नाम ज्याच्या जवळ आहे तोच भगवंत जवळ बघा अजून वाचतो पडेल शिरारीचा परम भक्त तोही आनंद नाम समृत नामापाशी भगवंत आहे डुल्लत स्वानंदे करिता हरिनाम स्मरण स्वय विघ्न होये निर्विघ्न गरुड पावला समाधान तेवी इंदानावदारा गरुड भ्रमता काशी भगवंताची कृपा कैसी देखिले पित्या कशपासी तेजोरासी तपस्वी गंधमाधन पर्वतात कश्यप पिता तपाचरत नभी होनी देखिला अकस्मात आला त्वरित त्यापासी येता देखो नि गरुडासी वर्तांत कला कशपासी देखो निवाल किल्ले ऋषी कश्यप त्यासी प्रार्थित घालो निलोटांगण कश्यप नवी कर जोडून गरुड माझे आपत्ते दिन कृपा करुण सोडवारे गरुडाचे मनोगत नोनी परमामृत माता करावी निर्मुक्त तदर्थी सामर्थ्ये तुम्ही द्यावे तुझ करिता अनुष्ठान नाही याचे सामर्थ्य ज्ञानेने माता मुक्त करुण झाला वाहन श्री विष्णूचे हे कोण म्हणताय म्हणजे कश्यप ऋषी मुलाला बघितलं नाही आपल्या गरुडाला ते वालकिले किती हजार म्हणजे हजार सहस्त्र म्हणजे 100,000 असणारे ऋषी वालकिले ऋषी होते त्यांना प्रार्थना केली इकडं गरुडानं प्रार्थना केली मी संकटामध्ये पडलो असं करत करत वरी भ्रमत होते भ्रमत असताना तितक्यामध्ये लगेच मुलाला बघितलं मुलगा देव चैतन्य देतो लगेच तितक्यामध्ये बाप म्हणजे माझा मुलगा एवढा वालकल्य ऋषीला प्रार्थना करू लागले म्हणजे तो माझा मुलगा आहे तो मुलगा असं समजू नका त्याच्यावर कृपा करू नका
त्यानं तशी कृपा करण्यालायकची तिनं सेवा केलेली आहे. आईला संकटातून सोडवलेलं आहे. बघा तिथं उल्लेखन केलं आहे का, संकटातून सोडवलंय आणि शेवटला असणार सर्वांना संकटातून मुक्त करून शेवटला हे विष्णूचं हे झालं, सेवक झालेत. माझ्या अशा लेकराला सोडा, तुम्ही याची कसोटी बघू नका, हे होऊ नका. तितके संकटामध्ये पडलेले आहे, संकटात तुम्ही तिथून त्या तुम्ही बसलेत ना, तिथून असणार बाजूला असं होतं. बघ का म्हणते, करीत तुझ करिता अनुष्ठान नाही याचे सामर्थ्य ज्ञानेने माता मुक्त करून झाला वान. श्री विष्णूचे पावया गरुचे गरुडाचे सामर्थ्य शाकेशी बैसलो समस्त. कोण म्हणाले आता तुझ्या मुलाचं कसं सामर्थ्य आहे, किती भाव आहे, हे पाहण्यासाठी आम्ही बसलो असं म्हणायला. कोणाला कशा पावया गरुडाचे सामर्थ्य शाकेशी बैसलो समस्त. तव हा बळिया बळवंत विजय निश्चित ती लोकी. करोनी कशपासी नमन देवानी गरुडासी आशीर्वचन वालकिल्ले शाखा सोडून गेले तपोदन बद्रीसी गेले वालकिले देखून गरुड पावला समाधान. करोनी पित्यासे नमन पुषे आपण ते ऐका. गरुड लोटांगण गाली थोर जाजावलो वालकिल्ल्यास. मुक्त झालो तुझे बोले शाखा निले ऋषी बाधे. कनक जांबू शाखा सदर शतयोजने सविस्तर इसी सांडावया कोण थार कोटे आहार म्या घ्यावा. देखो नि कनक जांबूसी ब्राह्मण दावती छळावयासी. धनलो बहु द्युजासी बळ ब्राह्मणासी चालेना. जेतन पावती ब्राह्मण सांडावे जी ते कोण स्थान. सांगावे जी ते कोण स्थान. ते शाखा निक्षेपून करी भोजन सुधारते. सुदिता कोणी गरुडासी कृपा उचली कशपासी. दुर्गम स्थान सांगे त्यासी आगमे सर्वासी मनवाचा. दक्षिण समुद्रा माझारी सुबान पर्वत सुबांगगिरी पर्वत सुनाभी पर्वत लंकागिरी. शाखा ठेवोनी त्यावरी भोजन करे सुपुत्रा. ऐकोनी कश्यपाचे वचन स्वयं शाखा घेऊन गजनक्र भृभंगेसी उडून आला पण लंकेसी. लंका पाठार निर्जरी स्वर्ण शाखा तेथ ठेवून गरुडे केले भोजन सावधान हरिसमरणे. करिता भृभंग भक्षण ग्रासो ग्रासी कृष्णार्पण. करे नक्राचे भोजन ब्रह्मा अर्पण समरणेसी. बक्षिता त्याग गजेंद्रासी भोक्ता म्हणे हर्षिकेसी. भक्त सेवा त्या अर्थासी हरिसमरणेसी सावध. गरुड पिडला सुदेसी भोजन करिताये विद्येसी. पावला परम तृप्तीसी आल्हादेसी हरिसमरणे. फळ मुळाने जीवन जे भक्त सेविती आपण. ते करिता ब्रह्मार्पण तृप्ती संपूर्ण तेने त्यासी. बघा लक्षात का, जेवते वेळेस काही खाते वेळेस माझ्या भगवंताला अर्पण, कृष्ण अर्पण, राम अर्पण म्हणून खायचं. जर खाल्याच्या नंतर म्हणून म्हटलेले एका ठिकाणी सांगितलं, वदनी कवळ घ्या नाम घ्या शिरारीचे सहज होते काचे. असं सांगितलं ना. हवन केलं एवढं पुण्य नाही ह्याच्यापेक्षा होते. ब्रह्म अर्पण केलं तर ते भगवंताला अर्पण सर्व असणार. यज्ञ केलं एवढं. बघा आता, फळ मुळानी जीवन जे भक्त सेविती आपण. ते करीती ब्रह्मार्पण तृप्ती संपूर्णतेने त्यासी. अन्न ब्रह्म अहम ब्रह्म हृदय भोगता आत्माराम. त्याचे कर्माचे परब्रह्म हे जाणती वर्म ते धन्य. भोजन करिता ऐसे पंक्ती अस्त्राची पंक्ती पुन्हा ती ऐसे बोलती वेद श्रोती सभागे पंक्ती हरिभक्त. ग्रासो ग्रासी हरि समरण ऐसे जे करती भोजन.
तेत भोगता श्री भगवान, भोगते पण त्या नाही. ऐसे भजन प्रयुक्ती, गरुडासी झाली परम तृप्ती. तेने घ्यावया विश्रांती, केली होती ते एक अवधारा. बारेसी भ्रमता अंतराळी, गरुड बागला महाबळी. तेने पाओनी पंखातळी, केली ते वेळी निज निद्रा. ऐसी घेऊन विश्रांती, गरुड कैसा गेला शीघ्रगती. भगवत भक्त पद प्रयुक्ती, भाग्य प्राप्ती लंकेशी. गरुडाची नखे स्पष्ट, लंकेशी रुतली तिखट. पडता पर्जन्याचे वाट, झाले त्रिकुट अति थोर. हे म्हणजे जो शतयोजन 400 कोसाचा जो होता ना, 100 कोसाचा, तो फाटा त्या ठिकाणी ठेवला. तो कुठं ठेव म्हणून सांगितलं, तिथं ठेवले. किती थकले, जेवण करून ब्रह्मार्पण तिथंच असणार. जो आराम केला लगेच गडबडीनं उठतेवळ त्या माझे 3 नख असतात गरुडाला, ते 3 नख असे मारल्यावर निघाले. तसं पाऊस पडत 3 उमटले, 3 ठिकाणी 3 खोदगे पडले. त्या पावसानं असणार काय झालं, पाऊस पडून त्या ठिकाणी हे झालं, ते विरघळलं, 3 पर्वत झाले. त्या पर्वताच्या पाठाराच असणार ठेवला होता. ते कोणता, ते सोन्याचा हे फाटा. ते फाट्यावर सगळं वरी टेक चढल्यासारखं झालं. त्याच्यावर कित्येक वर्ष झालेले पुढे येणार आहे बरं का. त्याच्यावर हे झाल्यामुळे ही लंका का सोन्याची झाली याच्यावर इतकं झालं. आता बघ काय झालंय, मरुत बघा. शाखा बहुकाळ पडली जाईल, त्या लंकेच्या पडलं. आता बघा, गरुडाचे नखे स्पष्ट, लंकेशी रुतली तिखट. पडता पर्जन्याचे वाट, झाले त्रिकुटाती थोर. कुबेराची अलकावती, रावणे हिरोनी घेता वस्ती. त्यासी वारोनी प्रजापती, लंकापती तो केला. विश्वकर्म्याने घेऊन स्वयंयोनी, चतुरानन निर्माण केले लंका बोन. दुर्ग दारुण दुर्गम, विश्वकर्म्याने झाडोनी कडे त्रिकूट सज्ज केले. गाळे लागन लागे मागे पुढे, चौकडे दुर्धर. पडलंका मागिले कडे, सुवेळा सोबे लंके पुढे. निकुंबळा गड अवघडे, दक्षिण कडे दुर्लभ. त्याच पाठाराच्या ठिकाणी विश्वकर्म्याने लंका तयार केली बरं का. लंका आणि पडलंका किती हे योग अनुभूती हे होतं, त्याच्यावरच केलं. आता मातोड आलं ना सगळं, ते सगळं त्याच्यावरच तयार केली. आता हे ढेर पडलं, आता हे झाल्याबरोबर आता हे झालेलं काय केलं. त्या हनुमंते बघा, त्या लंकेच्या शिखरी कनक शाखा होती बरी. आगी लाविता पुछे करी, शाखा एक शरीरस झाली. हनुमंते जाळली लंका, सुवर्णाची ओतली देका. भगवत भक्ताचा अलंका, दुःखदायका सुखरूप. शाखा बहुकाळ पडली राये, शेवाळली खडक प्राय. तेने उपेक्षिली जाय, लक्षाने कोणासी. मारुत प्रळेवनी, लंका जाळीता 3 जणी. शाखा ओतिली रसवोनी, लंका बोनी हममये. हनुमंते जाळीता देका हेममय होतिली शाखा. ते पासोनी स्वर्ण लंका, समस्त लोकानुवाद. कपिने करिता लंका धन, लंका झाली स्वर्णवर्ण. मग सीते पासी येऊन केले नमन साष्टांगी. नमस्कार करोनी सीतेसी, शीघ्र भेटावया श्रीरामासी. हनुमान आज्ञा पुसेतिसी, अति तोरेसी जावया. भेटावया निज स्वामीसी, स्फुरणाले हनुमंतासी. भाऊ थरकती उल्हासी, तळवे आकाशी कपिपुच्छे. मने कवळिले श्रीरामासी, श्रद्धा सीतेच्या पायापासी. आज्ञा पुसावया तियेसी,
एकाग्रतेसी तिष्ठत ऐसे देखोनी हनुमंता उल्हास जानकीचे चित्ता मारावया लंकानाथा शीघ्र रघुनाथा नयावा ऐक हनुमंता सावधान तुझ मी देते आशीर्वचन मार्गी बाधू न सके विघ्न रामचितगण पावसी ऐकोनी सीतेचे वचन हनुमान घाली लोटांगण वंदोनी सीतेचे चरण केले उड्डाण वानरे एका जनार्दना शरण हनुमंतासी श्रीराम दर्शन तेथील गोड निरूपण सावधान अवतारा श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावात रामायणे सुंदरकांडे का कार्तिकाया गजेंद्र उद्धरणम हनुमंत श्रीराम दर्शनम दर्शनागमनम नाम दोषत्योत्तराध्याय द्वादशी संतित्वाध्याय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरे हरे श्री राम जय जय राम 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 श्री राम जय श्री राम जय जय राम 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 हरे हरे हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति शांति शांति